उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान मोठा वाद निर्माण झालाय। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितलं की शेतकरी आंदोलनातील नेते आणि छावा कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं। शेतकऱ्यांना नजरकैदेत ठेवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला जातोय असा थेट सवाल घाडगे पाटलांनी उपस्थित केला। दादांना आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या विरोधात लोक उतरणार नाहीत। तुम्ही दिलेला वादा पूर्ण करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकरी तुमचं स्वागत करतील। विनाकारण शेतकऱ्यांच्या पोरांना तुम्ही नजरकैदेत करता, चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पोरांना त्रास देण्याचं बंद झालं पाहिजे। कारण शेतकरी आपला हक्क मागतायत, त्या हक्काकडे तुम्ही ज्या निवडणुकीच्या अगोदर घोषणा केल्या होत्या त्या घोषणेची पूर्तता करा, शेतकरी राज्यातला तुमचा सत्कार करेल। आणि यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान